नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण मसाला मटार कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी घेतला आहे वाटाणा, कांदा, टोमॅटो, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, धना पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, लसूण काकड्या आणि हळद। सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो प्युरी बनवायची। त्यात मी एक टोमॅटो, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून याची प्युरी बनवून घ्यायची या प्रकारे। नंतर कढईत 1 चमचा तेल टाकायचं आणि वाटाणा घालायचा। वाटाण्यात थोडंसं मीठ आणि हळद घालून परतून घ्यायचे। हे परतून झालं की त्यात अर्धा ग्लास पाणी घालून वाटाणा छान शिजवून घ्यायचा झाकण ठेवून। त्यामुळे वाटाणाही छान शिजतो आणि भाजीलाही छान चव येते। हे बघा, या प्रकारे आपला वाटाणा आता छान शिजला। आता कढईत मी 2 चमचे तेल घालते। नंतर जिरे तडतडले की बारीक चिरून घेतलेला कांदा छान परतायचा आहे। कांदा परतताना चिमूटभर मीठ घालायचे, कांदा पटकन सोनेरी होईल। आपला कांदा छान परतून झाला आहे। आता यात आपण जी टोमॅटो प्युरी बनवली होती लसूण आणि मिरची घालून ती घालायची आणि हे पण छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। टोमॅटो छान परतून घ्यायचा नाही तर टोमॅटोचा कच्चापणा तसाच राहतो। हे बघा, या प्रकारे आपण तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला। आता यात आपण सुके मसाले घालायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मसाले छान परतून घ्यायचे। मसाले छान एकजीव केलेत। आता यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाही आणि भाजीला छान तेल सुटेल। भाजीसाठी गरम पाणी वापरायचं। ही भाजी टिफिनला द्यायला खूप छान असते किंवा घरी खाण्यासाठी छान असते। या प्रकारे नंतर आपण आता हा वाटाणा शिजवून घेतला तर हा टाकायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचे। छान तेल सुटते भाजीला। यात आता गरजेनुसार पाणी घालायचं। मी थोडंसं घातले, तुम्ही जेवढं हवं तेवढं घालू शकता। ही भाजी आपण पातळही करू शकतो, भाकरीसोबत वगैरे खायची असल्यास, पण मी अशीच बनवली टिफिनला द्यायची म्हणून। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। परत एकदा भाजी छान एकजीव करून 5 मिनिट शिजवून घ्यायची। आपली भाजी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।